अत्यंत भयानक परिस्थिती आपल्यासमोर मांडावी म्हणून आम्ही आपल्यासमोर आज पत्रकार परिषद घेत आहोत. इस्लाम धर्मामध्ये प्रमुख 5 स्तंभापैकी एक स्तंभ आहे जकात. तिसरा स्तंभ जकात आहे आणि जकात ही शक्यतो रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये काढली जाते. जकात म्हणजे तुमच्याकडे जे सेव्हिंग्स आहेत, तुमची जी बचत आहे त्याच्यात 2.5% तुम्ही गोरगरिबांना द्यायचं. कुराणमध्ये 82 वेळा जकातचा उल्लेख झालेला आहे की तुम्ही गोरगरिबांना जकात द्या आणि कुराणमध्येच कोणाला जकात द्यायची याचे 8 कॅटेगरी सांगितलेले आहेत. आता होतंय काय, आता आम्ही जे गणित काढलं की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटीपेक्षा जास्त जकात दर वर्षाला काढली जाते. एवढी मोठी रक्कम काढली जाते आणि ही रक्कम मदरशांना चालत नाही. मदरशांना जकात आपण देऊ शकत नाही. मग ह्यासाठी बोगस मदरसे उभे केले जातात, बोगस पुस्तकं पावत्या उभे केल्या जातात आणि स्थानिक लोकांना मदरशांना ही जकात वळवली जाते. जकातचा प्रमुख उद्देश असा आहे की तुमच्या नातेवाईकांना पहिली जकात द्या, तुमच्या बाजूला राहणाऱ्या गोरगरीब विधवा असतील, निराधार असतील, कर्जात बुडालेले असतील त्यांना मदत व्हावी म्हणून हा जकातचा उद्देश आहे. पण आता हे सबीरच्या नावाने एक नवीन लाट सुरू झालेली आहे. पूर्ण भारतभरनं सबीर येतात आणि महाराष्ट्रासारख्या आपल्या प्रदेशामधनं हे जवळपास 10,000 कोटीपेक्षा जास्त जकात ही पळून फसवून नेली जाते असा आमचा आरोप आहे. आणि आम्ही ही गोष्ट प्रशासनाच्या डोळ्यात समोर आणण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्यांना सांगितलं, त्यांना भेटलो, पण प्रशासनाकडनं कोणताही रिस्पॉन्स आम्हाला येत नाही. त्यामुळं आम्हाला आता मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. जकातचं तुम्हाला हा जो गैरव्यवहार चालू आहे, जकातचा गैरव्यवहार जो चालू आहे याचं तुम्हाला पॅटर्न समजून घ्यावा लागेल. हा कोणत्याही एका भागात आलेले नसतात. समजा पुण्यात मदरसे असतील तर पुण्यातले पण लुटारू हे मदरसेच्या नावाखाली पैसे गोळा करण्यासाठी भारतभर फिरतात. पुण्यातल्या मदरशाला जर काही कमी पडत असेल तर त्यांनी पुण्यातल्या लोकांना, पुण्यातल्या समाजाकडे यायला पाहिजे ना. ते लोक अपॉइंट करतात की ही 50 लोक ही पुस्तकं घ्या, पुस्तकात जेवढं जमा होतील 40 तुमचे 60 आमचे, अशी आमच्याकडे माहिती समोर आलेली आहे. कमिशन बेसिसवर ही लोक आता चंदा करायला लागली आणि हा चंद्याचा धंदा बंद झाला पाहिजे. प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ही आमची विनंती. चंदा देना चाहिए, ये आप भी समझते हैं? नहीं, हमारा तो ऑब्जेक्शन इस पे है कि जब तक पुना की गरीबी खत्म नहीं होती, जब तक पुना के बाहर जकात जाना ही नहीं चाहिए. और तस्दीकनामा जो देते हैं वो 100 रुपए लेके देते हैं. हमने तस्दीकनामा देने के बाद भी फ्रॉड लोगों को पकड़ा है और उसमें बहुत सारे लोग फ्रॉड मिले हैं. और इस जकात के लिए जिनका जकात पे हक है वो जकात उनको नहीं मिलती है. और हमने इसके लिए केंद्रीय जो सचिव हैं, गृह सचिव, उनको लेटर लिखा है. हमको ये भी डाउट है कि इसमें टेरर फंडिंग भी हो सकती है क्योंकि जो जकात लेने के लिए आते हैं उनको आइडेंटिफाई करने का कोई भी प्रोसीजर ना समाज के पास है ना प्रशासन के पास है. आपने ऐसे कितने लोग जो है अब तक के पकड़े हैं जो कि इस तरह से फर्जीवाड़ा कर रहे हैं? ये जो चंदे का धंधा चालू है अभी तक कम से कम 25-50 लोग हमने पकड़े हैं और हमने वो पुलिस चौकी तक लेके गए. कुछ लोगों को पुलिस ने समझा बुझा के थोड़ा वार्निंग दे के छोड़ा. हम लोग कोशिश कर रहे हैं लेकिन हमको बहुत अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि अभी तक एक भी सिंगल एफआईआर दाखिल नहीं हुई. आप कोर्ट में जाएंगे या जो अल्पसंख्यक आयोग है या अल्पसंख्यक बोर्ड है उनसे बात करेंगे, समाज में प्रबोधन करेंगे इसके बारे में? हम लोग ऑलरेडी समाज में पिछले 2 साल से प्रबोधन कर रहे हैं. हमने रिक्शा फेरी पूरे पुणे में करी है. हम सोशल मीडिया के जरिए पूरे महाराष्ट्र और पूरे हिंदुस्तान में जकात देने वालों को जागरूक कर रहे हैं. हम अल्पसंख्यक के आयोग के अध्यक्ष हैं, उनसे मिलकर उनको निवेदन दिया है लेकिन प्रशासन की तरफ से हमको कोई भी रिस्पॉन्स नहीं है. इसलिए हमने मुख्यमंत्री साहब की गाड़ी अड़ाने का फैसला किया है. बताओ. ये एक सफीर है मदरसे का जिसको ये तस्दीकनामा दिया गया था. पुणे की जो एक ऑथेंटिक संस्था है ये देने वाली, ऐसे बोलती है वो ऑथेंटिक है लेकिन ऐसी कुछ ये नहीं है. और इन्होंने ये तस्दीकनामा दिया है उसको, लेकिन ये सफीर जो है अपना फ्रॉड निकला है. हमने मदरसे में पकड़ा है, मस्जिद में पकड़ा है और ये जिसने तस्दीकनामा दिया है उन्होंने कहा है कि इसको चप्पल से मारो और पुलिस चौकी में लेके जाओ, जेल में लेके जाओ. जो तस्दीकनामा दे रहे हैं वही बता रहे हैं और ये ऐसे सफीर है और ये ऐसे तस्दीकनामा लेके फिरते हैं मस्जिदों के अंदर और ये गरीबों का पैसा हमारा लेके चले जा रहे हैं.